Hello students. Second chapters mechanical properties of fluid is formulae. First discuss the physical quantity in this chapter and symbol. The first is important physical quantity is pressure. Symbol is capital P and SI unit Newton per meter square or Pascal. हे दोन युनिट आपण त्याला यूज करतो. त्यानंतर सेकंड आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम फिजिकल क्वांटिटी बट सिम्बॉल इज PO किंवा P0. SI युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. थर्ड डेन्सिटीचा सिम्बॉल आहे रो युनिट kg पर मीटर क्यूब. हाईट मेजर इन लेंथ आणि सिम्बॉल इज H. लेंथमध्ये मेजर करतो म्हणजे त्याचं युनिट काय असणार आहे मीटर्स. नेक्स्ट फोर्सचं युनिट आहे सिम्बॉल आहे कॅपिटल F आणि युनिट आहे न्यूटन. एरिया कॅपिटल A युनिट आहे मीटर स्क्वेअर. तर पुढचे हे जे आपले सरफेस टेन्शनशी रिलेटेड मग सरफेस टेन्शनचं सिम्बॉल आहे ST और कॅपिटल T. सिंपल कॅपिटल T यूज केला तरी चालतो. युनिट आहे न्यूटन पर मीटर. सरफेस एनर्जी SE एनर्जी म्हणून युनिट जूल. वर्क डन कॅपिटल W युनिट आहे जूल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा युनिट आहे रेडियन. टर्मिनल व्हेलॉसिटी नेक्स्ट आहे आपलं टर्मिनल व्हेलॉसिटीचं असलेलं युनिट काय सिम्बॉल काय कॅपिटल V. व्हेलॉसिटी म्हणून त्याचं युनिट मीटर पर सेकंद. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा युनिट आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. क्रिटिकल व्हेलॉसिटीचं सिम्बॉल आहे VC आणि व्हेलॉसिटी असल्यामुळे युनिट अगेन सेम मीटर पर सेकंद. हे असे आपले त्या चॅप्टर्समध्ये असलेले फिजिकल क्वांटिटी जे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना आपण फॉर्म्युले ह्या सिम्बॉलनी लक्षात ठेवणार आहे. म्हणून आपल्याला त्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीला कोणते सिम्बॉल यूज करतात ते आपल्याला माहिती असले पाहिजे आणि एक्झाम्पलमध्ये युनिट हे सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे किंवा त्याला हाफ मार्क असतो. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला प्रेशरचा सिंपल फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया F divided by A. Pressure due to the liquid column. Second, P is equal to H height density into G. इथे जी प्रेशर यूज करतो ते आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर यूज करतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ही गिवन असते किंवा कॉन्स्टंट आहे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और नियरली इक्वल टू 1 इंटू 10⁵ न्यूटन पर meter square depending by given. Absolute pressure is P is equal to P0 म्हणजे atmospheric pressure plus H rho G. height density G. ह्या height density G च्या फॉर्म्युलेला आपण काय म्हणतो तर गेज प्रेशर म्हणतो. तर गेज प्रेशर इज द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे त्या फक्त लिक्विडचं किंवा ह्या प्रेशरला नुसतं लिक्विडचं असलेलं प्रेशरसुद्धा म्हणतात ॲट हाईट. म्हणजे त्या डीपला गेल्यानंतर किती प्रेशर असेल त्या लिक्विडचं तर तो हा फॉर्म्युला डिपेंडेंट बाय हाईट. त्याला आपण काय म्हणतो गेज प्रेशर. नेक्स्ट फॉर्म्युला आहे पास्कल लॉ. इथे आपण दोन हे घेतो ब्लॉक घेतो एक इनसाईडचा आणि एक आउटसाईड किंवा एकाला इन्नर आणि एकाला आउटर म्हणतो. मग त्याच्यावर अप्लाय झालेलं प्रेशर दोन्ही साईडवरती अप्लाय झालेला प्रेशर हा सारखाच असतो त्या ब्लॉकवर. मग त्या प्रेशरमुळे तिथे तयार झालेला फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. मग इनसाईडला असेल तर F1 A1 आणि आउटसाईडला असेल तर F2 A2 असे आपले सिंपल फॉर्म्युला तयार होतो. F1 A1 इज इक्वल टू F2 A2 बाय द पास्कल लॉ. तिथून नेक्स्ट आहे आपलं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन बाय थिन वायर असेल तर T इज इक्वल टू F डिवायडेड बाय L मीन्स फोर्स पर युनिट लेंथ किंवा इमॅजिनरी लाईन. ही इज अ थिन वायर. जर थिक वायर असेल
थिक वायर असेल म्हणजे जाड असेल तर त्याला दोन लेंथ असणार, एक ह्या बाजूला असणार आहे आणि ह्या बाजूला असणार आहे. मग ह्या दोन्ही लेंथला सरफेस टेन्शन अप्लाय होते की नाही, म्हणून इथे आपण काय घेतो मल्टिपल बाय 2 सेकंड आहे थिन रिंग किंवा थिन रिंग असेल तर रिंगचा शेप कसा येतोय, सर्क्युलर शेप येतोय. मग त्याची असलेली सर्कमफरन्स ऑफ सर्कल ही काय झाली, त्याची लेंथ झाली. मग ती लेंथ काय आहे 2πr. इथे लक्षात ठेवा, ह्या सर्कमफरन्स ऑफ सर्कल म्हणजेच त्या वायरची किंवा त्या रिंगची असलेली लेंथ आहे ती काय आली 2πr. जर थिक रिंग असेल तर थिक रिंगला दोन सरफेस होणार आहे, एक इनसाईडचा आणि एक आउटसाईडचा. इनसाईडला R1 म्हणू, आउटसाईडला R2 म्हणू. मग T इज इक्वल टू F डिवायडेड बाय 2πr1 प्लस R2. R1 इज इनसाईड रेडियस अँड R2 इज आउटसाईड रेडियस. त्याच्यानंतर डिक्स और कॉईन असेल तर डिक्स और कॉईन असेल तर त्याला एकच सर्कल येणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे त्याचं सर्कमफरन्स ऑफ सर्कल हीच लेंथ झाली तर ती लेंथ काय आली T इज इक्वल टू F डिवायडेड बाय 2πr. तर सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल हे CETला इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला. सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल सॉल्व करताना त्याच्या लेंथचं रिलेशन लक्षात ठेवा. ते आपल्याला बॉडीचा शेप कसा दिला आहे, थिन, थिक, रिंग की डिक्स किंवा कॉईनच्या फॉर्ममध्ये दिलं आहे ते लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट फॉर्म्युला सरफेस एनर्जी. आता हे सुद्धा आपल्या सरफेस एनर्जी या चॅप्टर्समध्ये लेक्चर्समध्ये सरफेस एनर्जी रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये झालेलं आहे. तर सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया आणि सरफेस एनर्जी इज इक्वल टू वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट चेंज इन एरिया किंवा पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया. वर्क डन, सरफेस एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे तिन्हीसुद्धा काय एनर्जीचे. सरफेस टेन्शन हा एनर्जीमध्ये येत नाही, तो वेगळी क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. तर हे लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस एनर्जी पर युनिट चेंज इन एरिया. मग इथे सुद्धा एरियाचा शेप डिपेंडेंट्स आहे. मग त्याला एक शेप आहेत की दोन शेप आहेत. जर दोन शेप असेल तर मल्टिप्लाय बाय 2 होणार, म्हणजे दोन्ही साईडनी जर अप्लाय होत असेल तर मल्टिपल बाय 2 होणार. नेक्स्ट फॉर्म्युला एक्सेस प्रेशर. तर एक्सेस प्रेशरचे दोन फॉर्म्युला, एक ड्रॉपसाठी आणि एक बबलसाठी. जर ड्रॉप असेल तर त्याला फक्त एकच आउटर सरफेस राहणार आहे, म्हणून इथे असलेलं एक्सेस प्रेशर ऑफ फॉर ड्रॉप डेल पी म्हणजे चेंज इन प्रेशर किंवा गेज प्रेशरसुद्धा याला म्हणतात, इज इक्वल टू 2T डिवायडेड बाय रेडियस ऑफ ड्रॉप. बबल असेल तर त्याला दोन सरफेस राहणार, एक इनसाईडमधून आणि एक आउटसाईडमधून, म्हणून इथे सरफेस टेन्शन दोन्ही बाजूला लागते. 2 इंटू 2T म्हणजे किती झालं 4T डिवायडेड बाय रेडियस ऑफ बबल. इथं सुद्धा एक्सेस प्रेशर और गेज प्रेशर त्याला म्हणतात. नेक्स्ट कॅपिलरी और कॅपिलॅरिटी. तर त्याचा फॉर्म्युला सरफेस टेन्शन इज इक्वल टू हाईट इन कॅपिलरी, रेडियस ऑफ कॅपिलरी, डेन्सिटी ऑफ लिक्विड जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मीन्स 2 cos थीटा. और हाईटचा जर विचारलं असेल तर 2 इंटू सरफेस टेन्शन इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय रेडियस डेन्सिटी इंटू जी. तर CETमध्ये आपल्याला ह्या टाईपवरती एक्झाम्पल येतात, द रिलेशन बिटवीन हाईट अँड रेडियस. जर डेन्सिटी किंवा लिक्विड सेम असेल, मीडियम सेम असेल तर तुमची डेन्सिटी सेम राहणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम राहणार आहे, सरफेस टेन्शन सेम राहणार आहे. म्हणून रिलेशन काय येतं तर रेडियस आणि हाईटवर मीन्स H1R1 इज इक्वल टू H2R2. जर तुमची रेडियस जर वाढत गेली तर त्या रायझिंग लिक्विडची हाईट काय होत जाते, कमी कमी होत जाते. ह्याच्यावरती असलेला हा एक फॉर्म्युला आहे, ते आपल्याला MCQसाठी इम्पॉर्टंट्स आहे. नेक्स्ट मर्ज और ब्रोकन ऑफ ड्रॉप. आता हे आपल्या थेरीमध्ये नाही पण ह्याच्यावरती एक्झाम्पल असतात, JEEला किंवा CETला असतात. तर एका ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉप बनवणे किंवा नंबर ऑफ ड्रॉपपासून एक सिंगल ड्रॉप बनवणे ही अशी प्रोसेस आहे. म्हणजे थोडक्यात कसं तर आपल्याला लाडू माहिती आहे, बुंदीचा किंवा मोतीचे लाडू असतो, त्या लाडूमध्ये एक एक बुंदी असते, बरोबर की नाही. ती जर बुंदी आपण किंवा तो लाडू जो फोडला तर आपल्या अशा छोट्या छोट्या बुंद्या तयार होतात.
म्हणजे छोटे छोटे स्पिअर, म्हणजे एका मोठ्या स्पिअरपासून छोटे छोटे स्पिअर तयार होतात, त्याला आपण ब्रोकॉन म्हणतो. किंवा ते छोटे छोटे जे बुंदीचे स्पेअर एकत्र केले आणि एक मोठा स्पेअर केला तर आपल्याला एक मर्ज होणार, म्हणजे त्याला आपण लाडू म्हणतो. तर ह्या दोन्ही कंडिशनला त्यांचा व्हॉल्यूम काय असणार आहे, सारखा असणार आहे की नाही, कारण की नंबर ऑफ वेट म्हणजे सिंगल ड्रॉपलेटपासून किंवा सिंगल मॉलिक्यूलपासून n नंबर मॉलिक्यूलपासून जर आपण एक मोठा मॉलिक्यूल बनवला किंवा एखादा मोठी वस्तू बनवली तर त्याचं व्हॉल्यूम आणि ह्याचं व्हॉल्यूम हे काय येणार आहे, सारखं येणार आहे. म्हणून व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इज इक्वल टू नंबर, किती नंबर आहेत, इंटू व्हॉल्यूम ऑफ ब्रोकन ड्रॉप टू किंवा व्हॉल्यूम ऑफ इच ड्रॉप, तुमचं जे असेल तो फॉर्म्युला. मग व्हॉल्यूम ऑफ ड्रॉप हा स्पेअरमध्ये असतो, मग स्पेअरचा फॉर्म्युला का 4/3 पाय आर क्यूब. कॅपिटल आर हा आपण सिंगल ड्रॉपसाठी यूज करतो, n इंटू 4/3 पाय आर स्मॉल आर क्यूब. स्मॉल आर आपण हा छोट्या ड्रॉपसाठी यूज करतो. म्हणजे तुमचं कॅपिटल आरचं म्हणजे सिंगल ड्रॉपच्या रेडियसचं आणि छोट्या ड्रॉपच्या रेडियसचं रिलेशन काय, तर कॅपिटल आर इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ नंबर ऑफ ड्रॉप इंटू रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉप. आता याचे दोन आहेत. द फर्स्ट पाव आपण वर्क डन इज मर्ज टू फ्रॉम अ सिंगल ड्रॉप, म्हणजे तुमचे n नंबर ऑफ ड्रॉपपासून एक सिंगल ड्रॉप तयार करायचं असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो, 4πr² क्यूब रूट ऑफ नंबर ऑफ ड्रॉप -1. हा सिंपल फॉर्म्युला आहे. आता इथे MCQला 1 मार्क क्वेश्चन विचारला तर आपल्याला फायनल सरफेस एरिया काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे तुमचे n नंबर ऑफ ड्रॉपचा प्रत्येकाचा सरफेस एरिया आणि त्याच्यापासून बनवलेला एका सिंगल ड्रॉपचा सरफेस एरिया म्हणजे फक्त बाहेरचं असलेलं, आतमधल्या मॉलिक्यूलचा सरफेस एरिया काउंट होणार नाही सिंगल ड्रॉपच्या वेळेस. म्हणजे त्यावेळेस त्याचा सरफेस एरिया काय होतो, डिक्रीज होतो. सरफेस एरिया डिक्रीज झाल्यामुळे तिथे असलेली सरफेस एनर्जी किंवा वर्क डन हे डिक्रीज होतात, कारण की सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया म्हणजे बदललेला एरिया. तर बदललेला एरिया कमी झाला म्हणजे एनर्जीसुद्धा कमी होणार की नाही, बाय द डायरेक्टली प्रोपोर्शन. म्हणून एनर्जीसुद्धा काय होते, डिक्रीज होते. मग ती डिक्रीज झालेली एनर्जी कुठे जाते, तर ह्या टेम्परेचरमध्ये जाते आणि टेम्परेचर काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे एनर्जी इज लिबरेटेड ऑर इमिटेड, म्हणजे इथून एनर्जी तो काय करतो, बाहेर टाकतो. असं आपला सिंपल कन्सेप्ट. हे 1 मार्क्स MCQला विचारू शकतात. त्यातला सेकंड आहे वर्क डन इन ब्रेकिंग ऑफ n नंबर ऑफ ड्रॉप टू सिंगल ड्रॉप. आता काय करतोय आपण, तुमचा सिंगल ड्रॉप काय करतो, ब्रेक करतो किती, n नंबरसाठी. मग इथे काय होतं, तुमचा जो सिंगल ड्रॉप होता त्याला ब्रेक करून n नंबर ऑफ ड्रॉप बनवले, म्हणजे मोतीचूर लाडू जो फोडला तर छोटे छोटे दाणे तयार होतात की नाही, त्या टाईप्समध्ये. फॉर्म्युला हा दोन्ही वेळेस सारखाच आहे. सिंगलपासून n नंबर बनवायचे ड्रॉप किंवा n नंबरपासून सिंगल ड्रॉप बनवायचं, फक्त ही कन्सेप्ट थोडीशी बदलते. आता एका ड्रॉपपासून n नंबर ऑफ ड्रॉप बनवले म्हणजे तिथला सरफेस एरिया काय होतो, इन्क्रीज होतो. मग सरफेस एरिया वाढला तर सरफेस एनर्जी वाढणार, वर्क डन वाढणार, आणि एनर्जी ही वाढली ती कुणामुळे वाढते, तर टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे. म्हणजे काहीतरी कमी होणार ना लॉ ऑफ कन्झर्वेशननुसार, तर टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजेच तुमची ते एनर्जी काय करतो, तो ॲब्झॉर्ब करतो. वाढण्यासाठी ते काहीतरी घेतो म्हणजेच काय करतो, तो ॲब्झॉर्ब करतो. ज्यावेळेस तुमचा n नंबर ऑफ ड्रॉप तयार होतील त्यावेळेस त्याची एनर्जी काय होते, ही ॲब्झॉर्ब होते, म्हणजे एनर्जी ही वाढलेली असते. असे हे दोन फॉर्म्युले आपल्याला चॅप्टर्समध्ये नाही आहेत, पण CETसाठी हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट्स आहेत. अगेन नेक्स्ट फॉर्म्युला, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. इथे फक्त आपण थेरी पाहिली की सरफेस टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं, पण ह्याच्यावरती एक्झाम्पल म्हणजे फॉर्म्युला आहे, फायनल सरफेस टेन्शन इज इक्वल टू इनिशियल टेम्परेचर ऑफ सरफेस टेन्शन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा कोइफिशियंट ऑफ लिक्विड इंटू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे डेल थिटा म्हणजे तुमचा काय, चेंज इन टेम्परेचर, अल्फा म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ लिक्विड, तो जो काय असेल तो, किंवा डेल θ2 मायनस θ1 म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. आता काय काय पुस्तकामध्ये टेम्परेचरचं सिम्बॉल T सुद्धा यूज केलं आहे, पण आपण इथे थीटा का घेतो आहे, कारण आपण सरफेस टेन्शनला सुद्धा Tच म्हणतो आहे. म्हणून ते दोन्ही सिम्बॉल सारखे न दिसण्यासाठी आपण इथे
टेम्परेचरसाठी थीटा यूज केलं. हे सुद्धा CATसाठी इम्पॉर्टन्स असलेला फॉर्म्युला आहे. आता नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे हायड्रोस्टॅटिक्स, म्हणजे लिक्विड फ्लुइड इन मोशन. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला येतो रेनॉल्ड्स नंबर्स. तर रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी डेन्सिटी डायमीटर्स ऑफ पाईप डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. एक आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, सेकंड आहे क्रिटिकल वेलॉसिटी, म्हणजे हाच फॉर्म्युला रिराईट केला आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इंटू रेनॉल्ड्स नंबर डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू डायमीटर्स ऑफ पाईप. नेक्स्ट आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हा जो फॉर्म्युला आहे तो न्यूटन्स लॉवरती डिपेंड्स आहे. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी ग्रेडियंट, हे ज्याशी रिलेटेड आहे. मग तिथून आपण हा कॉन्स्टंट फॅक्टर घेतो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. मग वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय आहे, तर वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू वेलॉसिटी पर युनिट लेंथ. हे जसं आपण गेल्या वर्षी टेम्परेचर ग्रेडियंट पाहिलं होतं त्यासारखंच फॉर्म्युला आहे. वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी v2 minus v1 divided by change in length किंवा change in distance x2 minus x1. Next formula Stokes law or viscous force. Viscous force is equal to 6 pi coefficient of viscosity radius into velocity of body. हा सुद्धा आपल्याला थेरमला सुद्धा आहे. Viscous force is directly proportional to the coefficient, directly proportional to the radius, directly proportional to the velocity of body. 6 pi हा काय आपल्याकडे असलेला कॉन्स्टंट फॅक्टर्स आहे. नेक्स्ट टर्मिनल वेलॉसिटी. तर टर्मिनल वेलॉसिटी V इज इक्वल टू 2/9 r², म्हणजे रेडियस ऑफ स्पियर, की जो स्पियर त्या मीडियममधून जाणार आहे, इंटू एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, डेन्सिटी ऑफ मटेरियल मायनस डेन्सिटी ऑफ मीडियम. आता हे इम्पॉर्टंट, मटेरियल म्हणजे जो जाणार आहे तो आणि मीडियम म्हणजे जे बाजूला आहे ते, डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ मीडियम आणि तिथे असलेले त्या मीडियमची डेन्सिटी. हा सिंपल फॉर्म्युला आहे. ह्याला आपण चेंज इन डेन्सिटी ऑफ मटेरियल अँड मीडियम आणि इथे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ मीडियम, हे काय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. पुढे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये काय सांगतो, म्हणजे इथे आपण डेरिवेशनमध्ये किंवा लेक्चर्समध्ये पाहिले आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं. हा एक एरिया आहे, इथे असलेली वेलॉसिटी, हा एक एरिया, इथे असलेली वेलॉसिटी. जेवढी इथून लिक्विड येणार तेवढंच लिक्विड इथून बाहेर पडणार आहे की नाही, म्हणजे त्याचा एरिया आणि वेलॉसिटी ह्या दोघांचा जो गुणाकार असतो तो कसा आहे, कॉन्स्टंट असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. म्हणजे ज्यावेळेस एरिया छोटा असेल त्यावेळेस वेलॉसिटी जास्त असणार, ज्यावेळेस एरिया मोठा असेल त्यावेळेस वेलॉसिटी कमी असणार. हा सिंपल आपला इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं असलेलं रिलेशन आहे. आणि त्या इक्वेशन ऑफ कंटिन्युटीच्या रिलेशनलाच बेस बर्नॉलीज प्रिन्सिपलनी घेतला आहे, की जर तिथे वेलॉसिटी कमी असेल तर तिथलं असलेला प्रेशरसुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे जेवढा जास्त एरिया असेल तेवढं जास्त प्रेशर अप्लाय होणार आहे. म्हणजे तुमचा जर हा एरिया नॅरो असेल तर प्रेशरसुद्धा काय होणार, कमी होणार आणि इथली प्रेशर ही काय होणार, वाढणार. मग त्याच्याने आपल्याला दिले P1 + 1 हाफ डेन्सिटी, कारण लिक्विड एकच आहे, V1² प्लस डेन्सिटी G इंटू H1, ही एका साईडची झाली. सिमिलरली दुसऱ्या साईडची, तिथे आपल्याला दोन ॲप्लिकेशन पण आहेत. ॲप्लिकेशन ऑफ टॉरिसिडीज लॉ किंवा लिक्विड्स ऑफ इफिलेक्स आणि दुसरे आपल्याकडे असलेले दुसरे व्हेंचुरी ट्यूब्स, असे आपले दोन ॲप्लिकेशन आहेत. हे सिंपल असलेले बर्नॉलीज प्रिन्सिपल. शेवट आहे स्पीड ऑफ इफ्युलेक्स किंवा ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज प्रिन्सिपलवरती V इज इक्वल टू किंवा V2 इज इक्वल टू √2Gh. इट इज डिपेंड्स बाय हाईट. ह्या याच्या वेळेस आपण लिक्विड एकच कन्सिडर करतो, म्हणजे ते लिक्विड एकच आहे, पण इथे एक इनिशियल वेलॉसिटी ही 0 असेल. फक्त आपण फाइंड आउट करणार आहे ती
फायनल व्हेलॉसिटीचंच रिलेशन. त्यावेळेस असलेलं फॉर्म्युला V इज इक्वल टू √2GH. असे आपले सगळे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमधले फॉर्म्युले आहेत. अजून काय सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.